नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. बुलेटिनची सुरुवात करते कोल्हापूरच्या बातमीनं. कोल्हापुरात शरद पवारांची आज पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी मोदींच्या आरोपांना चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. नगरच्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आघाडीला 2 पंतप्रधान हवे आहेत आणि शरद पवारांना ते कसं काय मान्य आहे असा खडा सवाल उपस्थित केला होता. आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण देत 2 पंतप्रधान आले कुठून, नरेंद्र मोदी गफलत करायचा प्रयत्न करतायत असं म्हटलंय. ऐकूया. अरे शरद राव, आपने तो देश के नाम पर कांग्रेस छोड़ दी थी, कांग्रेस को तोड़ दी थी. अब देश में 2 प्रधानमंत्री होने की बात पर आप कब तक चुप रहोगे, कब तक चुप रहोगे? आपके साथी खुलेआम भारत में 2 प्रधानमंत्री होने की बात कर रहे हैं. अरे छत्रपति शिवाजी की धरती के होकर आपको नींद कैसे आ रही है शरद राव? यापूर्वी घरात डायरेक्ट मोदींनी घराण्यावर तुमच्या टीका केली, घरातली जे वाद आहेत ते आहेत असं सांगितलं. पण कालच्या सभेमध्ये त्यांनी बोलताना असं म्हटलंय 2 पंतप्रधान हे पवारांना मान्य आहेत का, आणि ते विदेशी चष्म्यातून राजकारणाकडे बघतात का, राष्ट्रवाद मान्य नाही का? 2 पंतप्रधान आले कुठं? त्याचा जे काही मिळतील 3 मिळतील. या देशात घेतलेलं एकच पंतप्रधान असतो. त्यामुळे हे 2 पंतप्रधानांचा प्रश्न आणला होता. प्रश्न तो वेगळा होता. देशाचे प्रधानमंत्री सर्वांचा 1-2दा महाराष्ट्रात यायचे. यावेळेला जर 2-3 दिवसांनी ते महाराष्ट्रात आहेत. जवळजवळ त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये त्यांनी माझ्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलेले. अशी पहिली सभा तुमच्या वर्ध्याची असो, नांदेडची असो, अहमदनगरची असो, औषधीची असो, तर प्रत्येक सभेमध्ये शरद पवार हा कॉमन विषय त्यांच्या मनामध्ये दिसतोय. याचा अर्थ आपलं बरंच चांगलं असं मी समजतो. तसंच यावेळी शरद पवार यांनी मनसे संदर्भात आपली भूमिका जाहीर केलेली आहे आणि आगामी राजकारणाचे संकेतही दिले आहेत. राज ठाकरे म्हणजे त्यांची मानवाची माहिती आहे, त्यांचा एक त्यांनी कार्यक्रम आहे आणि तो म्हणजे मोदी शहा ही जोडगोळी ही देशाला घातक आहे. हे सर्व देशावर राज्यामध्ये संधी मिळेल त्या ठिकाणी सांगायचे. आणि ते स्वतः राज ठाकरे जे चुकीचं चाललंय ते उदाहरण त्यांची भाषण मी बघितले. तिचे भाषण करतात, मुद्दा म्हणतात आणि लगेच फिल्मवर त्या मुद्द्याच्या संबंधी ते जे म्हणतात तसंच मोदी बोललेलं मोदींचं भाषण दाखवतात आणि ते अत्यंत मोठा भाग मिळते. इथंच एक पत्रकार परिषदेत तुम्हीच प्रश्न विचारला होता. त्यावेळेला निवडणुकीच्या आधी तुम्ही म्हटलं होती की राष्ट्रपतींसोबत कुठलीच चर्चा नाही, ते काय आमच्यासोबत येणार नाही. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्या कालच्या सभेत 2 दिवसापूर्वीच्या तुम्ही यायच्या आधी त्यांची चित्रफित दाखवली गेली. मग इतके जवळ राज ठाकरे कसे आले आणि हे फक्त निवडणुकापुरतं असणार आहे की विधानसभेच्या वेळेला असणार? असं की निवडणुकीला आम्ही एकत्र नाही सर, आमची त्यांची काय अलाइन्समेंट नाही. राजकारणात एकमेकांची चर्चा करतात लोक, याचा अर्थ वेळीच अलायन्स होत नाही. आणि त्यावेळी इथं अलायन्स वगैरे काही नाही. आणि त्यांनी स्वच्छ अशी भूमिका घेतलेली माझ्या वाचनात आहे की लोकसभेला मी उमेदवार उभा करणार नाही, विधानसभेला माझे उमेदवार